नमस्कार मंडळी, चला तर मग आज आमची मम्मी चाललेली आहे सासरवाडीला. म्हणजे सासरवाडीला नाही, ती चाललेली आहे गावाला. आणि सासरवाडीला चालल्यासारखं पप्पांना रडू येत होतं. लेक चालली माहेराला, कुठे चालली आहे काय माहिती. आणि नंतर मग मला पण स्वयंपाक करायचा होता, त्यामुळे मी चूल वगैरे पेटवून ठेवली होती. आणि दादू मम्मीला सोडवायला जायचं म्हणून आता मी आणि आमचे हे चला आपण जाऊयात मम्मीला सोडवायला. दादू काय खाली उतरायला तयार नव्हता, मम्मीला पण जायला लेट होत होता. मम्मी मस्त ड्रामा करत होती, दादूला चुकवून जायचा प्रयत्न करत होती. पण दादू किती हुशार, दादू कशाचा उतरतोय, दादू काय ऐकायला तयार नव्हता. मग मम्मी म्हणली चला मी जाते बाबा त्याला घेऊन. आणि मग नंतर मम्मीला सोडवल्यानंतर मला स्वयंपाक पण करायचा होता. मग मी मस्त चुलाशी पेटवलेली होती आणि म्हटलं स्वयंपाक करावा. तर चपात्या करता करता माझ्या शेजारी पप्पा येऊन बसलेले असं, त्यांना पण आवडतं माझ्या शेजारी म्हणजे जवळ येऊन बसायला मी काम वगैरे करताना. आणि मी स्वयंपाक करते तर दादू आणि शर्लिन बसलेले जेवायला. नाश्ता वगैरे झाला त्यांचा. आणि नंतर शर्लिननी छोट्याला घेतलं आणि घेऊन बसलेली, तिच्या गप्पा चाललेल्या डार्लिंग ह्यांच्यासोबत. आणि कसं आहे ना, खूप दिवसात ना आज शर्लिनला टाईम भेटला. आज संडे असल्यामुळं मग शर्लिन मस्त त्यांच्यासोबत टाइम घालवत होती. आणि नंतर शर्लिनला पण झोपायचं होतं. मग काय बाबा, आता छोट्याची मज्जा आहे, शर्लिनच्या जवळ झोपलाय छान. आणि कसा तो पण बघा ना किती छान झोपलाय असा शर्लिनच्या, कारण शर्लिनची त्याला सवय झालेली आहे. आता कसं, आणि नंतर आम्हाला जायचं होतं दादूची कटिंग करायला. तर बघा, तर मग आम्ही कटिंग वगैरे करायला दादूची आलं. दादूची तिथं पण मस्ती चालू झाली. कसं दादू तिथं शेजारच्या काकांना असा डुझुम करायचा. आणि काय बाबा, ह्याला तर म्हणतात पाटलाचा लेक. जिथं जाईन तिथं मस्ती, जिथं जाईन तिथं ह्याचीच दादागिरी. आणि किती छान दादूची कटिंग चालू होती. आणि ते भैया जे होते सलूनवाले, तर ते म्हणले मी दादूचे व्हिडिओ बघतो, आम्हाला पण खूप आवडतं. मग आम्हाला पण छान वाटलं असं. मग मी म्हटलं चला तर मग दादूचे व्हिडिओ बघता तर चला छान अशी कटिंग करा दादूची. आणि कटिंग वगैरे केल्यानंतर आम्ही गेलो दादूला आईस्क्रीम घेऊन दिला. म्हटलं आता एवढा शांत बसलाय, म्हटलं काहीतरी गिफ्ट दिलं पाहिजे. तर दादूचं तिथं पण चालू झाली दादागिरी. आणि काका काका करून त्यांना लाडीगुडी लावून त्यांच्याकडे चॉकलेट पण घेतलं. आणि नंतर आम्ही आलेलो शेजारच्या काकांपाशी. बघा तर मग इथं होती बैलगाडी. ही जी दिसते ही आहे बैलगाडी. कधी तुम्ही बघितली आहे का, कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आम्ही शेतात राहत असल्यामुळं आमचं काय जवळच असतं असं, म्हणजे शेजारच्या लोकांपाशी असतात, आमच्यापाशी नसलं तरी. आणि नंतर आम्ही आलो घरी. तर जियानला खाऊ दिला होता त्याचा, जियान खात होता आणि दादूची मस्ती चालू होती. तर बघा तर मग दादू किती छान पिपाणी वाजवत होता. आणि दादूचं काय बाबा, जिथं जाईन तिथं मस्ती धिंगाण. आणि त्याला कसं आहे ना, खेळणी भरपूर असल्यामुळे त्याला काही खेळायला कोण लागत नाही. अरे बापरे, हे काय होता, साप. ओ माय गॉड, दादूने सापच हातात घेतलेला. म्हणजे तो अजिबातच घाबरत नाहीये, कशालाच नाही. कसं म्हणजे मला तर असं टेन्शन येते ना की एवढा कसा डांबीस मुलगा आहे, अजिबात घाबरतोय का बघा. त्याने कसा पकडलाय. आणि तो आम्हालाच भीती दाखवत होता, भाऊ भाऊ म्हणून. नाही, हा नकली साप होता, जस्ट चेष्टा केली. आणि नंतर आता म्हटलं चला तर मग आता पोटा पाण्याचं काहीतरी केलं पाहिजे. आणि पप्पांची फरमाईश होती आज मला सोड्याची भाजी बनव, म्हणून म्हटलं चला आता सोड्याची भाजी मला तर काही येत नाही, पण म्हटलं ट्राय करूयात. आता कसं केलं तरी पप्पांची फरमाईश म्हणून करणार तर भागे. नंतर मी घेतला कांदा टोमॅटो, परत घेतला लसूण. असं लसूण मस्त सोलून वगैरे घेतल्यानंतर मी घेतलं खोबरं. लसूण सोलला छान असा. आणि खोबरं पण घेतलं दगडाने टेचून. दगडाने म्हणजे वरवटा होता माझ्याकडे, त्याच्याने मी टेचून घेतलं. आणि बघा तर मग हे सगळं वाटण होतं, त्याच्यामध्ये कोथिंबीर थोडीशी ॲड केली. आणि नंतर हे कांदा टोमॅटो लसूण खोबरं आणि कोथिंबीर हे सगळं म्हणलं मस्त फ्राय करावं, म्हणजे छान भाजीला पण छान वास येतो आणि भाजी पण छान लागते. आता कसं पहिल्यांदा करत असल्यामुळं माहीत नाही, चला करूया ट्राय. आणि पप्पांना कसं आहे ना, माझ्या हातच्या भाज्या पण खूप आवडतात. म्हणलं पहिल्यांदा कांदा मस्त असा फ्राय करून घेऊयात. कांदा फ्राय केल्यानंतर मी टाकले टोमॅटो. तर टोमॅटो कसं आहे ना की लवकर फ्राय होत नाही, म्हणून जास्त तेलामध्ये असं टोमॅटोचं लालसर एकदम असं भाजून घेतलं. आणि नंतर काय टाकायचं बाबा, म्हटलं चला तर मग खोबरं होतं. आणि खोबऱ्याला काय तळून घ्यायला जास्त वेळ लागत नाही. नंतर खोबरं तळून घेतल्यानंतर टाकला लसूण. लसूणचा असा मस्त तडका दिला. आणि लसूणचा एकदम असा वास सुटला होता मस्त. पप्पा बाहेरनंच मला आवाज येत होते, हा छान वास येतोय. आणि वाटण वगैरे मस्त फ्राय करून झाल्यानंतर म्हटलं चला तर मिक्सरला असं गर 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 फ्राय फिरून घेऊयात. म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं ते वाटण एका प्लेटमध्ये काढलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं. आणि ते मस्त फ्राय करून मिक्सरला बारीक करून घेतलं. आणि तेल गरम झाले का नाही हे बघण्यासाठी मी टाकलं त्याच्यामध्ये थोडीशी जिरी. आणि नंतर टाकली थोडीशी हळद.
तर मस्त तेल गरम झालं होतं म्हणून टाकला मसाला त्याच्यामध्ये. आणि मसाला टाकल्यानंतर म्हटलं काय काय टाकावं थोडं, आणि मला एवढं काय माहीत नसल्यामुळे म्हटलं थोडंसं मटण मसाला टाकूया टेस्टसाठी. मटण मसाला टाकला आणि थोडंसं तरी यावी म्हणून टाकलं लाल तिखट. बघा तर मग, आणि लाल तिखट हे असं मस्त टाकल्यानंतर त्याला फ्राय करून जसं थोडंसं तळून घेतलं. आणि हे जे वाटण आहे ते आपण मिक्सरला बारीक करून घेतलं होतं ते पण त्याच्यामध्ये ॲड केलं आणि त्याला असं गर 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 फिरवलं की छान असं फ्राय होते. आणि हे सगळं जे मी करते ते मंद आचेवरतीच करते, गॅस फुल करायचा नाही आहे. आणि हे बघा वाटण असं मस्त भाजून म्हणजे फ्राय करून घेतलं होतं. आणि नंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आणि ते असं थोडंसं त्याला पाणी सुटेल म्हणून पाणी टाकलं थोडंसं. आणि छान असं वास, एवढा छान वास सुटलेला. आपण काय करणार, आज संडे असल्यामुळं आम्हाला तर खायचं नाही पण पप्पांना खायचं म्हणलं जाऊ द्या, पप्पा तरी खुश होतील. तर बघूयात पप्पांना आता आवडते आहे का नाही. आणि हा आहे सोडा जो मी मगाशी गरम मिठाच्या पाण्यामध्ये धुवून थोडंसं कोमट पाणी करून त्याच्यामध्ये भिजत घातलेला आणि तो त्याच्यामध्ये टाकला आणि मस्त असं फोडणी दिली. एवढा छान वास सुटलाय ना. बघूयात आता असं एवढं असं म्हणजे त्याला फोडणी वगैरे दिली आणि थोडंसं. आणि तुम्ही एक लक्षात घेतलं का की मी ह्याच्यामध्ये मीठच टाकलं नव्हतं, माझ्या लक्षातच नव्हतं मीठ टाकायचं, हे असं असतं माझं. आणि बघा तर मग शर्लिनचे पप्पा आलेले आणि त्यांनी काय आणलेलं, आईस्क्रीम, माय फेवरेट. मला खूप आवडती आईस्क्रीम. आणि शर्लिनच्या पप्पांचा आज उपास होता म्हणून त्यांनी आम्हाला आईस्क्रीम आणली होती. आणि बघा तर मग शर्लिनच्या पप्पा आलेले, हे गुड्डीला माहीतच नव्हतं आणि तिने बघितल्यानंतर तिला पण खूप खुश झाली, ती आनंद झाला तिला पण. आणि आता तिला आनंद झालेला दादूला कसा बघू, लगेच दादू माझी डॅडात म्हणून डॅडांना मिठी मारली. आणि बघा मला आईस्क्रीम आणलेली ती खाल्ली दादूनी. ओ माय गॉड, म्हणजे मला तर ठेवलीच नाही, दादूनीच सगळी मस्त अशी चाटून पिसून खाऊन टाकली. आणि नंतर मी दिला पप्पांना जेवायला. तर म्हणलं पप्पांना, म्हणलं बघूयात कशी आवडते का नाही भाजी काय. पण पप्पा म्हणले छान, खूप छान झाली आहे भाजी. आणि नंतर दादूची आणि त्याच्या डॅडांची झाली मस्ती चालू. चला तर मग बाय बाय, भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. जय श्रीराम, टाटा.